काही ठिकाणी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी महापौराच्या वादाला तोंड फोडलं। मीरा भाईंदर महापालिकेमध्ये उपस्थितांशी संवाद साधताना उत्तर भारतीय महापौर बसवू असं वक्तव्य त्यांनी केलं। त्यामुळे ऐन निवडणुकीत नवा वाद उफाळून समोर आला। भाईंदर में आपने कहा कि उत्तर भारतीयों का महापौर बने, तो इसको संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारत? संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। भाईंदर में आपने कहा कि उत्तर भारतीयों का महापौर बने, तो इसको संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारत? संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। उत्तर भारतीय महापौर बसवण्याचा दावा करणाऱ्या कृपाशंकर सिंग यांच्यावर मनसेसह सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी हल्लाबोल चढवला। पाहूया। भारतीय जनता पार्टीचे हिंदी भाषिक असलेले नेत्यांची एवढी हिंमत, म्हणजे ही एका प्रकारे ही माज आहे का? कारण एवढी आम्ही संख्या आणू किंवा मुंबईचा महापौर हा हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे अशी ज्यावेळी एका प्रकारे चेतावणी म्हणा किंवा एका प्रकारे आव्हानात्मक बोललं जातोय, मला असं वाटते यातूनच कळते की आजही मराठी माणसाची किंवा या शहरातल्या मराठीवरती प्रेम करणाऱ्या अन्य सर्व भाषांची ही एका प्रकारे मोठ्या प्रमाणावरती अपमानित करण्यासारखी गोष्ट आहे। मुंबईमधला जो परप्रांतीयांचा नगरसेवकांचा टक्का आहे तो यांचा वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि मग त्यातून महापौर पदावर दावा करणं आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणं यांचे सगळ्यांचे प्लॅनिंग आहेत आणि हे सतत आम्ही लोकांना सांगतोय। कृपाशंकर सिंहांना मी एवढंच सांगेन की जर मुंबईचा महापौर मराठीच होणार, सगळ्यात प्रथम तर मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि जर उत्तर भारतीय महापौर होईल असं तुम्हाला वाटत असेल आणि नाही झालं तर तुम्ही राजकारणातून बाहेर होणार का? मी परत खात्रीने सांगतो, मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि आमचाच होणार। आता ज्यांना त्यांना मतं घेण्यासाठी असे पद्धतीनं भाषणे करावे लागतात, स्टेटमेंट करावे लागतात, पण मुंबई आणि आसपासचा परिसर हा कधीही आपला भाषावाद कधी सहन करत नाही। कोणी झाला तरी लोकांच्या बहुमताने तो महापौर ठरतो। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेना मंत्री उदय सामंतांनी कृपाशंकर सिंग यांच्या वक्तव्याशी फारकत घेत महापौर पदाचा निर्णय राज्यस्तरावर घेतला जात असल्याचं म्हटलंय। पाहूया। महापौर वगैरे बसवणे हे राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय असतो। जे काही लोक निवडून येतात त्यामध्ये गटनेता कोणाला करायचं, प्रतोद कोणाला करायचं, उपमहापौर कोणाला करायचं, महापौर कोणाला करायचं हे राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं। त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काय चर्चेतून तो विषय निघाला मला माहिती नाही, पण शेवटी हा राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार आहे। भाजपाचं धोरण ठरवायचं, मुंबई महानगरपालिकेचा महापौर करायचं धोरण हे कृपाशंकर सिंग ठरवणार आहेत असं मला वाटत नाही। त्याचा निर्णय महायुतीतले सगळे नेते बसून घेतील। ज्यांच्या वक्तव्यामुळे मीरा भाईंदर महापालिकेत उत्तर भारतीय महापौर पदावरून सुरू झालेल्या वादानंतर कृपाशंकर सिंग यांनी वक्तव्याचा विपर्यास केल्याचं सांगत हिंदू महापौर बसेल असं म्हटलेलं आहे। पाहूया। या महाराष्ट्रामध्ये मुंबईचा आणि मुंबईमध्ये आपण काही विषयांतर कसं करता? हा विषयांतर करायचं काही कारण नाही। आता वारंवार मराठी भाषेवर तुम्ही विकासाचा मुद्दा आणा, तुम्ही हिंदुत्व मुद्दा आणा, जे मुद्दे तुम्ही मतलब आतापर्यंत केलं ह्याच्यावर मला जास्त भाष्य करणे स्पष्टपणे माझ्या मत आहे की महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेतील महायुती सत्ता येतील आणि त्यामध्ये सत्ता आमच्या हिंदू समाजाच्या महापौर बसतील। महापालिकांच्या रणसंग्रामात महायुतीतली